मराठा समाजाचे जे कार्यकर्ते होते ते सगळे भेटत होते। त्या सगळ्याचा सार मी असणारा असा काढतोय, तो म्हणजे की मराठा समाजामधले असणारे जे पुढारी आहेत, नेते आहेत, हे फार झोपलेले आहेत। त्यांच्याबद्दलची असणारी चीड निर्माण झालेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची असणारी सहानुभूती वाढलेली आहे। मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे आता या सगळ्यांच्या वरती आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। त्याचा दुसरा निकष जो मला त्याच्यामध्ये असणारा दिसला की जो जरांगे पाटलाच्या सभेतून किंवा मोर्चातून आंदोलनातून जात होता, तो एका बाजूला वंचितला असणारा भूमिका आपण चांगली घेतली, आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे भाषा, आणि दुसऱ्या बाजूला ते एकनाथ शिंदे शिवसेना याला वाढवली पाहिजे अशी भाषा ती त्या ठिकाणी बोलत होती। त्याच्यामुळे एक असं दिसतंय की कालच्या या निर्णयामध्ये कोर्टात टिकेल न टिकेल हा असणारा वेगळा भाग आहे, तो वादातीत निर्णय जरी आपण असणारा धरला अशी जरी परिस्थिती असली तरी या निर्णयामुळे मराठा समाजाचं नेतृत्व एकनाथ शिंदे असं उभं राहिले असं एकंदरीत शब्दाच्या भाषेमधून सुद्धा दिसतंय। 2 महिन्यामध्ये ते मतदानाच्या स्वरूपामध्ये दिसेल अशी असणारी परिस्थिती आहे। शब्दाचा रूपांतर जर मतामध्ये दिलं तर त्याचा बेनिफिट हा एकनाथ शिंदे शिवसेनेला होईल अशी असणारी परिस्थिती आहे। दुसऱ्या बाजूस मी असताना बघतोय ते म्हणजे बीजेपी या सगळ्या ह्याच्यामध्ये ओबीसीना आपल्याकडे खेचावा असा जो सगळा खेळ चालला होता। ज्या काही सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांबरोबर माझा जो रॅपो आहे, संबंध आहे, चर्चा आहे, त्या सगळ्या ह्याच्यावरून असणारं दिसतंय की यांनी धर्माच्या नावाने आम्हाला असणारं फसवलेलं आहे, बीजेपीने आम्हाला फसवलेलं आहे, ही भावना त्यांची वाढत चाललेली आहे। आणि कालच्या निर्णयाचा पॉलिटिकल लॉस शिंदे शिवसेनेला पण भारतीय जनता पक्षाला दोन्ही बाजूने नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी नमूद करतो। मराठा लीडरशिप तिथे असणारा मी जसं म्हटलं की गर्भगळीत झाली आहे, एक त्याच्यातला आहे। त्याच्यामुळे आम्ही असं बघतोय की कालच्या निर्णयामधला पॉलिटिकली जे आहे ते एकनाथ शिंदेना बेनिफिट झालेला आहे आणि प्रचंड मोठा लॉस जे ओबीसी समाजामधून सुद्धा आणि मराठा समाजातून सुद्धा परिस्थिती आहे। राम मंदिर जे काही वातावरण निर्मिती झाली काही दिवसातच बदलली। शेवटी लोक रामाची पूजा ही आठवड्यातून एकदा, दोनदा, तीनदा किंवा दर दिवशी करतातच। ती अंगवळणी पडलेली आहे, त्याचा चर्चा आहे। त्या सगळ्या ह्याच्यावरून असणारं दिसतंय त्याचा प्रयत्न केला असणारं फसवलेला आहे, बीजेपीने आम्हाला फसवलेला आहे। तो इफोडिया एकाच दिवसाचा राहिला। लोकांना त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा वाटतो आणि त्यांना हे माहिती आहे की राजकीय व्यवस्थेतून आपली सिक्युरिटी, पोटा पाण्याचा प्रश्न, नोकरीचा प्रश्न, शेतीचा प्रश्न आणि इतर सगळे जे भौतिक प्रश्न आहेत ते असं मला दिसतं। आपले इंडिया आघाडीमध्ये कधी आपले असतात ते जे त्याचा खुलासा करतोय की आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही आहोत, आजही नाही आहोत। जे काही पत्रव्यवहार झाला त्या सगळे झाला त्याच्यातून आम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे, आम्ही चर्चेचं निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। तेव्हा 30 तारखेला पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्या बैठकीत जातील। त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो इंडिया
घटक म्हणून नव्हता तो आता शिल्लक राहिलाय असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. वाटत नाही म्हणण्यापेक्षा अस्तित्वच राहिलेलं नाही. आप त्याच्यातून बाहेर पडला. TMC त्या ठिकाणी असताना बाहेर पडली आणि आत्ता असताना दिसतंय की JD त्याच्यातून बाहेर पडला. सपा आणि काँग्रेस यांच्यामधला UP मधला टगर वॉर त्या ठिकाणी चालू झालेला आहे. कुठेतरी मला असं वाटतं की काँग्रेसने स्वतःचं इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे असं मला वाटतंय. त्याला मूठ बांधावी याच्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले नव्हते. BJPच्या विरोधामध्ये मूठ बांधावी याचा प्रयत्न नितीश कुमारने केला. पहिली बैठक व्यवस्थित झाली. दुसरी बैठकीला आम्हाला वेळ नाही म्हणून पोस्टपोन केली. तिसरी बैठक काँग्रेसने ताब्यामध्ये घेतली आणि ती बोलवली. चौथी बैठकीचं असणारं निमंत्रण शिवसेनेकडे देऊन टाकलं आणि त्यांना त्या ठिकाणी असताना बोलवलं. आणि त्याच बैठकीमध्ये खरगे याचे स्पोक्सपर्सन व्हावे असा जो काही फॉर्म्युला आला आणि त्यावेळेस माझं सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न केला. राहिला हे फार दिवस टिकणार नाही असं मी त्या ठिकाणी म्हणालो. ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये काल ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुंबईला चालले होते, आपण एकनाथ शिंदे निघून झाले, अजितदादा कुठं दिसले नव्हते. ते नेमके काय म्हणाल तुम्हाला सगळे लोकसभेचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आपण म्हणताय मला माहित नाही, निमंत्रण आहे. मी त्यांच्या घटक नाही, त्यांचा सहभागी नाही. आम्हाला चर्चेला बोलवलंय. त्याच्यामुळे 30 तारखेला आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. 30 तारखेनंतर आम्ही आपल्याला तिथलं काय नेमकं आहे, ठरलंय न ठरलंय हे आम्ही आपल्याला सांगू. त्यांनी आम्हाला शेअर केलं तर आता परिस्थिती बघता नितीश कुमार गेलेत, आप गेले, ममता बॅनर्जी गेले, तर आपण आता घालवलं कोणी हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. कराल का माझं म्हणणं आहे ते आता निवडणुका ह्या राज्यांवरती आलेल्या आहेत, या ऑल इंडिया राहिलेल्या नाहीत. आज जरी नितीश वेगळे गेले असले तरी लालू प्रसाद म्हणतात की आम्ही असं जागा जिंकू अशी असणारी परिस्थिती आहे. ममता बॅनर्जी म्हणते की मी असणाऱ्या 30च्या वरती जागा आणणार आहे. आप पंजाबमध्ये म्हणते की आम्ही असणारा 12 पैकी 10 जागा तिकडनं असणारं जिंकणार आहोत. त्याच्यामुळे नॅशनल पॉलिटिकल पार्टीज यांचा रोल संपलेला आहे आणि ती एका दृष्टीने बरं झालं मी असं म्हणतोय. याचं कारण का आता नरेंद्र मोदीला लालूला फेस करावं लागेल, नरेंद्र मोदीला मानला फेस करावं लागेल, नरेंद्र मोदीला आता TMC फेस करावं लागेल. त्याच्यामुळे नॅशनल पॉलिटिकल पार्टीज मोदीला आता इतर नेते जे आहेत राज्याचे त्यांना फेस त्या ठिकाणी असताना करावं लागणार आहे. तेव्हा घराणेशाही, पपलूचं राजकारण असं जे काही चाललं होतं ते मुद्दे आता राहिले नाहीत. आता असली राजकारण सुरुवात झालं की मागच्या वेळेस सुद्धा सगळे वेगवेगळे लढले. BJPला किती टक्के मतं मिळाली? ॲनालिसिस विचार करा ना. 33% मिळाले, 77 विरोधात आहे, 3% त्यांच्यातले घटले तर दुसरा आला निवडून तिथे. त्याच्यामुळे हे जे प्रेसवाले जे BJPचे स्पोक्सपर्सन झालेत, माझे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही असताना प्रॅक्टिकल व्हा. काल नितीश राणे सोलापूर जवळ होते, त्यांनी असं म्हटलं की मुस्लिमांनी आता हिंदूमध्ये प्रवेश केला तर आम्ही त्यांचं स्वागत करू. म्हणजे त्यांनी होऊन जे काशीचं मंदिर आहे तो विषय होऊन संपवून टाकावा असं त्यांचं म्हणणं. तिथे मंदिर बांधू द्यावं. मुस्लिमांनी कोर्टामध्ये न जाता
काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल, मथुरेचं मंदिर असेल, तिथे हिंदूमध्ये मंदिरं बांधू माझं द्यावी. म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की त्याला इतिहास माहिती नाही आणि इतिहासात ज्याचा काही संबंध नाही, त्या सगळ्यांना माझी असणारा आजोड विनंती आहे की तुम्ही स्वतःला आणि इथल्या व्यवस्थेला धोक्यामध्ये आणू नका. पॉलिटिकल स्कोर तुम्ही करा इंटरनली, पण बाहेर तुमची छबी काय होणार? बाहेर तुमची छबी हीच होणार की हे साले खोटारडे. का तुमचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट एक म्हणतं, कोर्ट एक म्हणतं, सरकार एक म्हणतं, लोक एक म्हणतं. तेव्हा आपल्या असताना इंटरनॅशनल छबी जी आहे एका ह्याला सगळ्यांनी मान्यता दिली की नो कॉन्ट्रोवर्सी, रामाचं मंदिर बांधलं गेलं पाहिजे, सगळीच म्हटले बांधलं गेलं पाहिजे. माझ्या अंदाजानं राजकारणासाठी थांबलं पाहिजे या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि जे म्हणतात आहे की मंदिरं सगळी, मस्जिदं सगळी तोडली आणि इथल्या सगळ्या लोकांचा असणारा पोट